नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्रातील पाठ क्रमांक 1 ते 12 मधील सर्व वाक्प्रचार पाहणार आहोत। या वाक्प्रचारांचे अर्थ व वाक्यात उपयोग याही गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया प्रथम सत्रातील पाठ क्रमांक 1 ते 12 मधील सर्व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग। पहिला वाक्प्रचार आहे कंकण बांधणे। अर्थ निश्चय करणे। वाक्य राजेशने कबड्डीत यशस्वी होण्यासाठी कंकण बांधले। पुढील वाक्प्रचार आहे रखडत चालणे। या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अडखळत चालणे। वाक्य नोकरी गेलेल्या रामूच्या संसाराची गाडी रखडत चालली होती। धडा शिकणे। अर्थ अद्दल घडणे, समज येणे। वाक्य सह्याद्रीच्या कडेकपारीत शिवाजी महाराजांचा मुकाबला करू शकत नाही, लढाईत हार झालेला खान हा धडा शिकला। हातभार लावणे। अर्थ मदत करणे। वाक्य जमलेल्या सर्व लोकांनी हातभार लावून पलटलेली दामूची गाडी सरळ केली। धूम ठोकणे। अर्थ पळून जाणे। वाक्य साप पाहताच खेळणाऱ्या मुलांनी आपापल्या घराच्या दिशेने धूम ठोकली। उत्तेजन देणे। अर्थ प्रोत्साहन देणे। वाक्य पाढे पाठांतर करण्यासाठी शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजन देत होते। प्रभाव असणे। अर्थ छाप किंवा ठसा असणे। वाक्य आदिवासी आंदोलकांवर जननायक बिरसा मुंडा यांच्या विचारांचा प्रभाव होता। सामील होणे। अर्थ सहभागी होणे। वाक्य आंदोलनात सामील झालेल्या लोकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या। आढेवेढे घेणे। अर्थ टाळाटाळ करणे। वाक्य संदेशला बाबांसोबत पुण्याला पाठवायला आई आढेवेढे घेत होती। जीव रमणे। अर्थ रममाण होणे। वाक्य कारखान्यात कामाला लागलेल्या सदूचा कामगारांसोबत जीव रमला। त्याग करणे। अर्थ सोडून देणे। वाक्य धूम्रपानाचे दुष्परिणाम समजल्याने गावकऱ्यांनी धूम्रपानाचा त्याग केला। हरखून जाणे। अर्थ गुंग होणे, मुग्ध होणे। वाक्य ताजमहालाचे सौंदर्य पाहून संकेतचे मन हरकून गेले। भान हरपणे। अर्थ दंग होणे, मग्न होणे। वाक्य चित्रकला स्पर्धेत मुले भान हरपून चित्रे रंगू लागली। हट्ट करणे। अर्थ आग्रह करणे। वाक्य बाबांसोबत बाजारात गेलेल्या राहुलने आईस्क्रीमसाठी बाबांकडे हट्ट केला। पुळका येणे। अर्थ बाजू घेणे। वाक्य आम्हा भावंडात भांडणे झाल्यास आईला नेहमी लहान राजूचाच पुळका येतो। पुढील वाक्प्रचार आहे आवाहन करणे। अर्थ एखाद्या गोष्टीसाठी सांगून तयार करणे। वाक्य नेत्रदान करा असे आरोग्य मंत्र्यांनी
जमलेल्या लोकांना आवाहन केले. भरती होणे अर्थ दाखल होणे. वाक्य मुलगा सैन्यात भरती झाल्याने रामराव खूप आनंदात होते. हात पसरणे अर्थ मदत मागणे. वाक्य कर्जबाजारी झालेला संजू उदरनिर्वाहासाठी सर्वांसमोर हात पसरत होता. हायसे वाटणे अर्थ बरे वाटणे. वाक्य बराच वेळ उन्हात चालणाऱ्या रघुला झाडाच्या सावलीत येताच हायसे वाटले. ध्यान देणे अर्थ लक्ष देणे. वाक्य ध्यान देऊन काम केल्यास कोणतेही काम व्यवस्थित पार पडते. विचारात घडणे अर्थ खूप विचार करणे. वाक्य घर बांधण्यासाठी पैसा कसा उभा करायचा दत्तू या विचारात घडला. चकित होणे अर्थ आश्चर्य वाटणे. वाक्य धावण्याच्या स्पर्धेत आजारी गणूने प्रथम क्रमांक मिळवून सर्वांना चकित केले. निरुत्तर होणे अर्थ उत्तर न सुचणे. बोलती बंद होणे. वाक्य लहान मुलाच्या प्रश्नाने राजा निरुत्तर झाला. सेवा बजावणे अर्थ कर्तव्य पार पाडणे. वाक्य सैनिक सीमेवर दिवस रात्र देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावतात. परिधान करणे अर्थ अंगात घालणे. वाक्य वकील साहेबांनी आपला काळा कोट परिधान केला व ते कोर्टाकडे निघाले. पुढील वाक्प्रचार आहे मन उल्हसित करणे अर्थ मन प्रसन्न करणे. वाक्य स्वामी विवेकानंदांचे विचार वाचून राजू आपले मन उल्हसित करत असतो. झुंबड उडणे अर्थ खूप गर्दी होणे. वाक्य मैदानाचे उद्घाटन करायला आलेल्या सचिन तेंडुलकरला पाहण्यासाठी खूप झुंबड उडाली. तुटून पडणे अर्थ धावून जाणे. वाक्य गडावरून इशारा मिळताच झाडीत लपलेले मावळे खानाच्या सैन्यावर तुटून पडले. पुढील वाक्प्रचार आहे जीव तीळ तुटणे अर्थ हुरहुर दाटणे, खूप काळजी वाटणे. वाक्य शिक्षणासाठी परगावी चाललेल्या संजूला पाहून आईचा जीव तीळ तुटत होता. बलिदान देणे अर्थ प्राण देणे. वाक्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. मन सैरभैर होणे अर्थ बेचैन होणे. वाक्य केशवच्या गाडीला अपघात झाल्याचे कळताच त्याच्या आईचे मन सैरभैर झाले. मन हेलावणे अर्थ मन गलबलणे. वाक्य कोंढाण्यावरील तानाजीचा पराक्रम ऐकताना महाराजांचे मन हेलावले. कुशीत घेणे अर्थ पोटाशी घेणे. वाक्य खाऊचे पैसे साठवून आईला वाढदिवसाला भेटवस्तू घेणाऱ्या प्रियाला आईने कुशीत घेतले. कानोसा घेणे अर्थ अंदाज घेणे. वाक्य राजूचा कुत्रा कुठे दिसतो का याचा नेहाने कानोसा घेतला. पुढील वाक्प्रचार आहे मन आतुरणे अर्थ मन उत्सुक होणे. वाक्य 2 वर्षांनी परदेशातून घरी येणाऱ्या बाबांना पाहण्यासाठी जॉनचे मन आतुर झाले. प्राणांची आहुती देणे अर्थ प्राणांचे बलिदान देणे. वाक्य आगीतून लहान मुलांना व जनावरांना वाचवताना नाशिकच्या बापू गायधनी यांनी प्राणांची आहुती दिली.
प्रदान करणे, अर्थ सन्मानाने बहाल करणे किंवा देणे. वाक्य प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. निर्दालन करणे, अर्थ समूळ नाश करणे. वाक्य आर्य चाणक्य यांनी नंद वंशाचे निर्दालन करण्याचा निश्चय केला. पुढील वाक्प्रचार आहे प्राणांची पर्वा न करणे, अर्थ मरणाची भीती न बाळगणे. वाक्य पुरात अडकलेल्या लोकांना वाचवताना गावकऱ्यांनी प्राणांची पर्वा केली नाही. कान भरणे, अर्थ उलट सुलट सांगणे. वाक्य आनंदीबाईने कान भरल्याने रघुनाथरावांनी नारायणरावांना पकडले. प्रतिकार करणे, अर्थ विरोध करणे. वाक्य प्रदूषणकारी प्रकल्पाला कोकणवासियांनी प्रतिकार केला. पाठ दाखवणे, अर्थ पळून जाणे. वाक्य प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांना खानाच्या सैन्याने पाठ दाखवली. दोन हात करणे, अर्थ सामना करणे. वाक्य गरिबीशी दोन हात करत रामू उदरनिर्वाह करत होता. वारसा लाभणे, अर्थ परंपरागत अधिकार मिळणे. वाक्य महाराष्ट्राला थोर साधू संतांचा वारसा लाभला आहे. प्रेरणा घेणे, अर्थ स्फूर्ती घेणे. वाक्य शिवरायांपासून प्रेरणा घेत सैनिकांनी गनिमी काव्याचा अभ्यास केला. दाद देणे, अर्थ वाहवा करणे. वाक्य गायकाच्या सुंदर गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. पुढील वाक्प्रचार आहे मान देणे, अर्थ आदर दाखवणे. वाक्य ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे त्याला सगळीकडे मान मिळतो. पाचारण करणे, अर्थ बोलावणे. वाक्य अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी सरकारने सैन्याला पाचारण केले. पुढील वाक्प्रचार आहे मोहोर उमटणे, अर्थ ठसा उमटणे. वाक्य आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत कविता राऊतने पदके मिळवून या स्पर्धांवर आपली मोहोर उमटवली. पुढील वाक्प्रचार आहे निरुपाय होणे, अर्थ उपाय नसणे. वाक्य वैद्यकीय क्षेत्राचे स्वप्न पाहणारा श्रेयस कमी गुण मिळाल्याने निरुपाय म्हणून अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळला. सोपस्कार करणे, अर्थ हवी ती मदत करणे. वाक्य आजीला गोदावरी दर्शनाचा सोपस्कार करून बाबा घरी परतले. राखण करणे, अर्थ रक्षण करणे. वाक्य कणसांमध्ये दाणे भरल्यावर शेतकरी शेताची राखण करू लागले. पाठ टेकवणे, अर्थ आराम करणे, झोपणे. वाक्य सकाळपासून शेतात राबणाऱ्या रघुने दुपारी जेवल्यावर पाठ टेकवली. वाक्प्रचार आकाशाला गवसणी घालणे, अर्थ मोठे कार्य पार पाडणे. वाक्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवून संदेशने आकाशाला गवसणी घातली. पुढील वाक्प्रचार आहे निश्चय दांडगा असणे, अर्थ ठाम निश्चय करणे. वाक्य शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक काढण्याचा सईचा निश्चय दांडगा होता. खडकातून पाणी काढणे, अर्थ अशक्य गोष्ट पार पाडणे. वाक्य कंजूष बाबूशेठ कडून मंदिरासाठी देणगी मिळवून गावकऱ्यांनी जणू खडकातून पाणी काढले.
मनस्ताप सहन करणे. अर्थ मानसिक त्रास सोसणे. वाक्य वेळी अवेळी छपरांवर उड्या मारणाऱ्या माकडांमुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 1 ते 12 मधील सर्व वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, त्यांचा वाक्यात उपयोग हा घटक या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. हे सर्व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.